या रविवारी एमपीएससी मार्फत जी ग्रुप बी ची जी एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती त्या एक्झाम मध्ये इकॉनॉमीचे प्रश्न कसे विचारण्यात आले होते अँड व्हॉट शुड बी द आन्सर ऑफ दोज क्वेश्चन. दॅट्स व्हॉट विल ट्राय टू अंडरस्टँड, राईट? सो कॅन यू ऑल सी द क्वेश्चन पेपर ऑन युअर स्क्रीन? इज इट विजिबल टू यू? Rachna, Yes, Shweta. sir. Rachna, have you given this exam? No, sir. Okay. So I think Shweta and some other people must have given this exam. आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन नंतर ना बघूयात, मॉडर्न इंडियन हिस्ट्री अँड जॉग्राफी क्वेश्चन as well. But we will discussing the economic question today, economy as well as polity question. So let's see whether we will be able to solve those questions or not, right? Chal. Can you see question number 21 on your screen? Is it visible to you? This is again a basic economic question. Those who have studied the Indian economic history, those who have studied the NCERT, 11th standard NCERT, that is Indian Economic Development. I have asked you to read that NCERT. Based on that, तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता असं मी सांगितलं होतं. तो लेट्स रीड इट, राईट? प्रश्न विचारलेला आहे इन इंडियन इकॉनॉमी. जीएस पेपर 3 मध्ये टॉपिक आहे इंडियन इकॉनॉमी अँड चॅलेंजेस देअर इन, राईट? तो इन इंडियन इकॉनॉमी आफ्टर 2004 and 5, मतलब 2004 आणि 5च्या नंतर 2004 and 5 नंबर ऑफ वर्कर्स इन इंडियन एग्रीकल्चर हॅज डिक्लाइनिंग. म्हणजे 2004-5च्या नंतर काय प्रश्न आहे बघा, भारतीय अर्थव्यवस्थेत 2005 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतातील शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. शेतमजुरांची संख्या कमी होत आहे शेतीमध्ये काम करणारे, राईट? सो याला कुठल्या प्रकारचा बदल म्हणता जातात, कोणत्या प्रकारचा बदल म्हणताय, लाईक सो व्हॉट टाइप ऑफ चेंज इट इज. बेसिक इकॉनॉमी ज्यांना माहिती आहे दॅट्स यू कॅन सॉल्व इट, राईट? ऑप्शन आहे चेंज इन एम्प्लॉयबिलिटी और चेंज इन इन्कम और स्ट्रक्चरल चेंज और चेंज इन इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे शेतमजुरांची म्हणजे शेतमजूर कमी कमी होत आहेत. शेतमजूर कमी कमी होत असेल तर याचा अर्थ काय आहे? प्रायमरी सेक्टर पासून सेकंडरी टर्शरी टर्शरीकडे जात आहेत आणि शेती जी आहे ती मेकॅनाइज्ड होत आहे आता. म्हणजे अगोदर शेती कशी केली जात होती? मॅन्युअली केली जात होती, म्हणजे शेतमजुरांच्या मदतीने शेतामधली कामे केली जात होती. पण आता काय केली जात आहेत? आता शेतीमध्ये मशिनरीचा वापर जास्त केला जात आहे, राईट? तो भारतीय शेतीमधील कमी होत जाणारी जी शेतमजुरांची संख्या, तो एम्प्लॉयमेंट मध्ये एक कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? छुपी बेरोजगारी. अनएम्प्लॉयमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी एक प्रकार आहे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. आणि डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच काय की आपण बघितलेलं होतं की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ऍग्रिकल्चरचा जो वाटा आहे जीडीपी मध्ये, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऍग्रिकल्चर इन जीडीपी इज ओनली अराउंड 18%, लाईक अराउंड 18%. आता तो त्यापेक्षा देखील कमी झालेला आहे, 15-16% आसपास काहीतरी आहे. बट टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन विच इज एंगेज्ड इन ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज अराउंड द 50%. म्हणजे जीडीपी मध्ये, वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये भारताच्या शेतीचा जो वाटा आहे तो फक्त 18% आहे. पण त्या 18% वाटेमध्ये 50% लोक काम करतात. त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे हे जे 50% लोक जे काम करत आहेत ते ऍक्च्युअली ते बेरोजगारच आहेत, अ टाइप ऑफ अनएम्प्लॉयमेंट ओनली, बिकॉज they are not giving enough the contribution into the GDP, right? On contrary, we have seen that in Indian GDP the total contribution of services sector is around 50%. म्हणजे सर्व्हिसेस सेक्टरचा जो वाटा आहे टोटल जीडीपी मध्ये, आपण रिसेंटली एनएसओचा डेटा बघितला होता जीडीपीचा, यू रिमेंबर? सर्व्हिसेस सेक्टरमध्ये खूप वाढ झालेली होती. तो अराउंड 50% पीपल आर वर्क, सॉरी अराउंड 50% काय जीडीपी मध्ये सर्व्हिसेसचा वाटा आहे. पण एम्प्लॉयबिलिटी किती तिथे? फक्त अराउंड 8 to 10% पीपल आर वर्किंग इन सर्व्हिसेस सेक्टर. म्हणजे तिथे काय आहे, म्हणजे त्याचं सर्व्हिस जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे, पण लोक तिथे काय करतात? खूप कमी काम करतात. मग मला सांगा, जो इन्कम आहे किंवा जो सॅलरी आहे ती सर्व्हिसेस सेक्टरमध्ये असणाऱ्या लोकांची जास्त असेल का सॅलरी ही शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या लोकांची जास्त असेल? सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांची जास्त असेल, बिकॉज त्यांचा वाटा जास्त आहे. सो आता 2004-5 नंतर आता हा बदल आपल्याला दिसत आहे की शेतमजुरांची संख्या कमी कमी होत आहे. तर हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? बेसिक कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. ऑप्शन त्यांनी दिलं होतं चेंज इन एम्प्लॉयबिलिटी, चेंज इन इन्कम. चेंज इन इन्कम तर नाहीये, चेंज इन द इन्फ्रास्ट्रक्चर देखील नाहीये, स्ट्रक्चरल चेंज. आन्सर काय असायला पाहिजे? स्ट्रक्चरल चेंज असायला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय बिल, बिकॉज ही आपल्या इकॉनॉमीचा जो स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर म्हणजे कुठला? हे ट्रायंगल लक्षात आहे तुम्हाला सांगितलं होतं.
primary sector, secondary sector, tertiary sector. Many people are working in maximum population engaged in primary activity. देन सेकंड ऍक्टिव्ह मध्ये काही आहेत आणि सर्व्हिसेस मध्ये खूप कमी आहेत, राईट. मग हे बदल होणं, शेतमजूर एक तर इकडे शिफ्ट होत आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा ते सर्व्हिसेस सेक्टरमध्ये शिफ्ट आहेत, तर ह्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल चेंज. इज इट क्लिअर? व्हॉट शुड बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? चल, now let's move on to next question. Question number 22. Match the quantitative measures of monetary policy. You remember quantitative measures? I told you. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दोन महत्वाचे काम असतात. आय एम गोइंग टू डिस्कस इन डिटेल. आता इकॉनॉमीची आपली जी क्लास होईल त्यामध्ये मी डिस्कस करेन डिटेलमध्ये. व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी, व्हॉट इज क्वालिटेटिव्ह, व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसी मीन्स पॉलिसी रिलेटेड टू टॅक्स और पॉलिसी रिलेटेड टू मनी सप्लाय. Money supply. Policy. Yes. Monetary policy means policy related to money supply, right? सभी आपको समझ में आ रहा है इकोनॉमी अब, राइट? तो क्वांटिटेटिव मेजर्स ऑफ मॉनेटरी पॉलिसी मनी सप्लाय रिलेटेड, आणि मनी सप्लाय रिलेटेड पॉलिसी गव्हर्नमेंट आरबीआय का करतो? Why there is a need of controlling the money supply in the economy? We have discussed in basic class. Anyone remember? Why we need to control the money supply in the economy, or why we need to regulate the money supply in the economy? कशी केली जाते हे आपण अजून बघितलेलं नाहीये बेसिक क्लासमध्ये, पण का केली जाते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कशी केली जाते कंट्रोल करण्यासाठी. यस, महागाई कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे गरजेपेक्षा जास्त मनी सप्लाय इकॉनॉमीमध्ये असेल तर महागाई होतो, आणि गरजेपेक्षा पैसा जर इकॉनॉमीमध्ये कमी असेल तर त्याच्यामुळे काय होते? आर्थिक वृद्धी कमी होतो, इकॉनॉमिक ग्रोथ कमी होतो. तर मॉनिटरी पॉलिसी क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? मनी सप्लाय इन द इकॉनॉमी जे केली जाते त्याच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. सो देर आर व्हेरियस टूल्स, राईट. म्हणजे बँक रेटच्या माध्यमातून देखील मनी सप्लाय काय केला जातो? कंट्रोल केला जातो. कॅश रिझर्व्ह रेशियोच्या माध्यमातून केला जातो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशियोच्या माध्यमातून केला जातो, आणि ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून केला जातो. हे टॉपिक आता आपण काय करणार आहे, म्हणजे बेसिक इकॉनॉमीच्या क्लासमध्ये बँकिंगचा आपला जो क्लास चालू आहे तिथे आपण करणार आहोत. Those who have not attended, I'll explain it to you. But those who have already attended my basics of economic class, you might be knowing the answer of this question, right? So what is cash reserve ratio? Anyone remember? Sakshi, cash reserve ratio, right? Option दिलेला आहे. Maintaining certain minimum reserve with RBI. This is B1. म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय? जेवढे काही कमर्शियल बँक आहेत, आपण बँकिंग सिस्टम डिस्कस केलेलं आहे, राईट. जेवढे काही आरबीआयने लायसन्स दिलेले जेवढे बँक आहेत त्या सर्व बँकांना काही मिनिमम अमाऊंट आरबीआय कडे रिझर्व्ह म्हणून ठेवावं लागतं. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज द रेशिओ दॅट विच द कमर्शियल बँक नीड्स टू कीप विथ द आरबीआय. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज कॅश रिझर्व्ह रेशिओ. आणि हे आरबीआय कडे ठेवलं जातं, म्हणून आरबीआयचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा जो नाव देण्यात आलेलं आहे आरबीआयला, हे कशासाठी देण्यात आलेले आहे? दिस नेम इज गिवन टू बिकॉज सम अमाऊंट द कमर्शियल बँक्स needs to keep with RBI as a reserve. कळलं? That is what is called as cash reserve ratio. तो टोटल जे काही डिपॉझिट लोक आपण बघितलेलं होतं की बँकिंग सिस्टम मध्ये व्हॉट हॅपन्स, पीपल कीप पीपल डिपॉझिट करते हैं, डिमांड डिपॉझिट, एफडी, कॅश रिझर्व्ह डिपॉझिट एक्सेट्रा. यू रिमेंबर? तर टोटल जे काही लोकांनी बँकेमध्ये जे ठेवलेले आहेत, जे काही डिपॉझिट ठेवलेले आहेत, त्यापैकी काही अमाऊंट आरबीआय कडे जो रिझर्व्ह मनी ठेवावा लागतो त्याला आपण म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशो. सो B1 आहे. सो B1 ऑप्शन आहे का बघा इथे. B1 इज ओनली ऑप्शन. या कॅन यू सी इट? B1 इज ओनली ऑप्शन. अँड व्हॉट शुड बी द करेक्ट आन्सर देन? 2 शुड बी द करेक्ट आन्सर. राईट. सो बँक रेट म्हणजे काय? बँक रेट B3. बँक रेट B3 काय आहे? इट इज रेट डिस्काउंट रेट, देन स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशियो. This is C4. Maintaining liquid assets from form of cash, gold, securities with RBI. हे पण आपण बघूयात. What is SLR? That also I will discuss with you. Then शेवटचं आहे open market operation. That is buying and selling of the securities by RBI. This is what is called as open market operation. Clear? So yes, those who have attended my class, उनके लिए easy था, right? Shweta, have you attended this question? Yes, sir. Correct. Very good. It was easy question, right? चल. इकोनॉमी के पीवाई क्यों कर रहे हैं क्या 2014 से लेके अब तक के? नहीं, पीवाई क्यों नहीं कर रहे हैं समीन. इस संडे एमपीएससी की ग्रुप बी की एग्जाम हुई थी. यू रिमेंबर? मैंने बताया था आपको लास्ट संडे. हाँ, yes. एमपीएससी की ग्रुप बी की एग्जाम हो गई थी. तो हम क्या कर रहे हैं, ग्रुप बी के एग्जाम में इकोनॉमी के कैसे क्वेश्चन आते हैं हम देख रहे हैं, बिकॉज अभी अपना इकोनॉमी का क्लास चल रहा है.
तो उसमें हमें क्या फायदा होगा कि यूपीएससी में किस टाइप के क्वेश्चन पूछे जाते हैं इकोनॉमी में, और एमपीएससी में किस टाइप के क्वेश्चन पूछे जाते हैं वो हम देख रहे हैं। और वट एवर वी आर स्टडिंग, अब तक जो भी हमने पढ़ा हुआ है इकोनॉमी में, क्या उसके आधार पर क्या हम आंसर निकाल पाएंगे या नहीं निकाल पाएंगे, दैट्स व्हाट वी आर ट्राइंग टू सी। एंड वी आर आल्सो ट्राइंग टू अंडरस्टैंड व्हाट इज द डिफरेंस ऑफ द नेचर ऑफ द क्वेश्चन। यूपीएससी का 2026 का क्वेश्चन पेपर हमने देखा, क्या ऐसे क्वेश्चन पूछे गए थे श्वेता? डिड यूपीएससी आस्क सच टाइप ऑफ क्वेश्चन इन दिस इयर्स प्रिलिम्स एक्झाम? यूपीएससीच्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या एमपीएससीच्या क्वेश्चन मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला श्वेता? what is the difference you found between UPSC's prelims exam and group B exam, MPSC group B exam? UPSC स्टेटमेंट बेस्ड होता है. स्टेटमेंट बेस्ड. अजून इथे जास्त फॅक्च्युअल विचारले जाते. हा, फॅक्च्युअल किंवा बेसिक कन्सेप्ट विचारले जातात, राईट. आणि युपीएससी अनालिटिकल प्रश्न आता विचारत आहे, माहिती तिथेच देत आहे, त्या माहितीच्या आधारावर काय, त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला विचारला होता. हा वरचा जो प्रश्न आहे ना, हा तशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, म्हणजे शेतमजुरांची संख्या कमी होत आहे म्हणजे नेमकं काय आहे, हा युपीएससीच्या लेवलचा प्रश्न आहे. फक्त इथे काय केलंय त्यांनी, एकच स्टेटमेंट विचारलंय. पण आपला युपीएससी कसं विचारतो, 3-4 स्टेटमेंट देतात आणि त्या 3-4 स्टेटमेंट मध्ये कुठला बरोबर आहे कुठला चुकीचं असं विचारतात. कळलं? हे जे प्रश्न आहेत अशा प्रकारचे प्रश्न, म्हणजे शेतमजुरांची संख्या होणे म्हणजे हे काय आहे, असे प्रश्न युपीएससी मध्ये विचारले जातात. इथे अशा प्रकारचा प्रश्न विचारला, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, which limitations difficults the national income estimation? national income लक्षात आहे, राष्ट्रीय उत्पन्न, the goods and services created by the Indian nationals, India as well as abroad. You remember that? net national income, gross national product, gross national income आपण डिस्कस केला होता. So which limitations difficulties arise in national income estimation in India? इंडियाच्या बाबतीत स्पेसिफिकली प्रश्न विचारलाय की भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणाऱ्या कोणत्या अडचणी निर्माण होतात. जीडीपी कॅल्क्युलेट करत असताना किंवा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करत असताना लिमिटेशन्स काय आहेत, राईट. प्रॉब्लेम आहे ॲब्सेन्स ऑफ डेटा ऑन इन्कम डिस्ट्रीब्युशन. इन्कम डिस्ट्रीब्युशनचा डेटा आपल्याकडे नसतो. अनरिपोर्टेड इलिगल इन्कम, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलिगल इन्कम असतो का नाही, जे रिपोर्ट केलं जात नाही. म्हणजे सरकार म्हणतो की ज्या व्यक्तीचं उत्पन्न काय आहे, ज्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना इन्कम टॅक्स पे करायला पाहिजे असं सरकार सांगतो. पण सर्वच जण इन्कम टॅक्स पे करतात का? आणि सर्वजण इन्कम टॅक्स पे न केल्यामुळे सरकारला ऍक्च्युअल नॅशनल इन्कम किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यामध्ये काय येतो, डिफिकल्टी येते, लिमिटेशन येते. यू अंडरस्टूड? सो अनरिपोर्टेड इलिगल इन्कम, द आउटपुट ऑफ द मोनेटाइज्ड सेक्टर, म्हणजे लहान उत्पादक असतात, जे छोटे छोटे जे उत्पादक असतात त्यांचं देखील माहिती अवेलेबल नसते. म्हणजे एखादा रिक्षा ड्रायव्हर पूर्ण दिवसभरामध्ये किती उत्पन्न कमवतो ही माहिती सरकारला कळते का? नाही कळत. आणि त्याच्यामुळे आपला ऍक्च्युअल किती नॅशनल इन्कम आहे हे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये ह्या मर्यादा आहेत. ऑप्शन्स आहेत, काय विचारलंय, which limitations arise in national income estimation in India, right? Options are only A, B and C, A, B, D, all of the above. What do you think? 4 ऑप्शन आहेत. 4 आपण options. तीनच read करू. Okay. Non-availability of data about income of small producers. Yes. स्मॉल प्रोड्युसरचा आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. मौद्रिक क्षेत्रांचे उत्पादन, सॉरी मॉनिटाइज्ड सेक्टरचा जो आउटपुट आहे ते आपल्याला कळत नाही. तो काय असायला पाहिजे आन्सर या प्रश्नाचा? All are the limitations while calculating the national. Yes. D sir, ABD. ABD आन्सर. Yes, sorry. Monetized sectorचा आपल्याला डेटा मिळतो. ठीक आहे. तो A, B and D. Sorry. A, B and D. It should be the answer of this question. Good. ठीक आहे. हा डॉक्टर Mahendra Dev and C. Ravi had attempted to calculate population below poverty line on the basis on expenditure on. म्हणजे कुठल्या आधारावर त्यांनी पॉवर्टी लाईन कॅल्क्युलेट केलेली होती, स्पेसिफिक प्रश्न आहे. वी विल स्किप दिस क्वेश्चन. वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. डेमोग्राफिक डिव्हिडंड. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंड? क्लासमध्ये मला वाटतं भरपूर वेळा आपण डिस्कस केलेलं आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड. यू रिमेंबर? म्हणजे Yes, sir. लोकसंख्येचा लाभांश. सो ऑप्शन्स आहेत, प्रॉफिट ड्यू टू पॉप्युलेशन, रायझिंग शेअर ऑफ द वर्किंग एज पॉप्युलेशन, डिक्लाइनिंग डेथ रेट और इनक्रीज अडल्ट पॉप्युलेशन. पॉप्युलेशन हा टॉपिक आहे आणि पॉप्युलेशनवर टॉपिकवर एमपीएससी राज्यसेवेमध्ये देखील आणि
आय नो ग्रुप बी आणि इव्हन इन ग्रुप सी एक्झाम मध्ये देखील प्रश्न 100% विचारतात. पॉप्युलेशन हा एक टॉपिक, फेवरेट टॉपिक आहे युपीएससीचा. ते टॉपिक तुम्ही स्टडी करायला पाहिजे. एक्झामचे 5-6 दिवस अगोदर जरी पॉप्युलेशन अँड पॉप्युलेशन पॉलिसी, इंडिया सेन्सस हे जरी स्टडी करून गेलात तरी उत्तरे निघतात. राईट? यस श्वेता, व्हॉट इज डेमोग्राफिक डिव्हिडंड? Second is rising share of worker. वर्किंग एज पॉप्युलेशन म्हणजे भारतामध्ये वर्किंग एजचं जी संख्या आहे ती वाढत आहे आणि त्यालाच आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड. राईट? सो हॅव यू अटेम्प्टेड दिस क्वेश्चन? Yes, sir. गुड. चल नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर? हे मी रोज डिस्कस करत होतो. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. यू रिमेंबर? नॉन डेव्हलपमेंट sir. एक्सपेंडिचर इन बजेट म्हणजे मराठीमध्ये काय दिलेले आहे की विकासोत्तर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. पेन्शन हे डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आहे का? No. नो. इंटरेस्ट पेमेंट हे डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आहे का? No. नो. एज्युकेशन इज अ डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर? Yes. यस. यस और नो? शिक्षणावर Yes, खर्च sir. करणं विकासावर खर्च आहे. यस और नो? मग सी ऑप्शन कुठे आहेत बघा? ए बी सी सी बी डी. विच इज नॉट विचारलंय ना? विच अमंग द Non- फॉलोइंग इज नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर इन बजेट? ओके. सी एज्युकेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. सोडून सगळंच येतं सर. D. सो आन्सर काय यायला पाहिजे? सेकंड. Yes, A, B, and D. Very good. Was it easy question? Check it. Next question. Consider the following. ये क्वेश्चन के आंसर ऐसे भी निकलते हैं क्या? मतलब अल्फाबेट अकॉर्डिंग नहीं भी तो ए बी डी या ऐसे भी अलग अलग तरीके से भी नहीं, निकलते हैं? नहीं, एमपीसी में क्वेश्चन ऐसे दिए जाते हैं समीन. क्वेश्चन में ना ऑप्शन दिया गया है विच अमंग द फॉलोइंग नॉन डेवलपमेंटल एक्सपेंडिचर इन बजट क्वेश्चन है. ऑप्शन दिया गया है ए पेंशन, बी इंटरेस्ट पेमेंट, सी एजुकेशन और डी एडमिनिस्ट्रेटिव सर्विसेज. तो इसमें सी जो है एजुकेशन ये डेवलपमेंटल एक्सपेंडिचर है. बाकी के जो 3 है ए, बी और डी ये नॉन डेवलपमेंटल एक्सपेंडिचर है. तो यही पूछा गया कि कौन से नॉन डेवलपमेंटल एक्सपेंडिचर है. तो ऑप्शन में दिया गया है ए बी एंड सी बी एंड डी, ए बी एंड डी एंड ऑल ऑफ द अबव. तो आंसर इसमें निकलेगा ए बी एंड डी. गॉट इट समीन? हाँ, यस. चल नेक्स्ट क्वेश्चन है. कंसिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. नेशनल इनकम इज अ स्टॉक कंसेप्ट. The amount of national income after deducting depreciation from gross national income is called as net national income. आहे लक्षात? आपण डिस्कस केले होते माझ्या नोट्स मधून. The amount of national income after deducting depreciation from the gross national income is called as net national income. This is correct, right? माझ्या नोट्स मधून as it is डायरेक्टली विचारले. जे मी नोट्स दिले होते तुम्हाला पीडीएफ. श्वेता, have you read that? Net national income, gross national product. त्यामध्ये हे लाईन as it is देण्यात आलेली आहे. सेकंड आहे डबल मेजरमेंट आउटपुट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज अवॉइडेड वाईल मेजरिंग द नॅशनल इन्कम. यस, कधी कधी डबल मेजरमेंट होत असतो म्हणून आपण काय करतो? 3 मेथड वापरतो नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करत असताना. कुठले कुठले? विच 3 मेथड्स वी यूज वाईल कॅल्क्युलेटिंग द जीडीपी? प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड अँड एक्सपेंडिचर मेथड. हे तिन्ही मेथड आपण का यूज करतो? बिकॉज हे डबल मेजरमेंट नाही व्हायला पाहिजे. दॅट इज व्हॉट वी यूज. राईट? सो आन्सर शुड बी विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज करेक्ट असं विचारलेलं आहे. काय बघा, ऑफिशियल आन्सर कोणाकडे असेल तर चेक इट आउट. यस श्वेता, व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? B and C. बी एंड सी. थर्ड, नॅशनल इन्कम इज अ स्टॉक कन्सेप्ट जो देण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे. ठीक. नेक्स्ट, industrial output as measured by index IIP, that is index of industrial production, expanded by 5.8% during 23-24. आता बघा, हे असे प्रश्न एमपीसी मध्ये जे विचारतात की जे थोडेसे प्रॉब्लेमॅटिक असतात, म्हणजे असा एक्झॅक्ट नंबर कुणाला लक्षात राहत नाही. थर्ड आहे मायनिंग सेक्टर इंडेक्स रेकॉर्डेड 13% इयर ओव्हर ग्रोथ इन 2023 लेड बाय एक्सपेन्शन ऑफ कोल प्रोडक्शन. अशी माहिती नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या मार्फत एनएसओच्या मार्फत दर क्वार्टरमध्ये दिली जाते. राईट? आता परवा जो जीडीपीचा डेटा जो एनएसओने डिक्लेअर केला त्यामध्ये भारताचे इकॉनॉमिक ग्रोथ रेट 7.6 समथिंग सांगण्यात आलेला आहे. सर्व्हिसेस सेक्टरमध्ये किती टक्क्याने वाढ झाली, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये किती टक्क्याने वाढ झाली आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किती टक्क्याने वाढ झाली अशी माहिती दिली जाते. राईट? तर अशी माहिती आपण नोट्स बनवू पण शकतो, पण एक्झाम मध्ये एक्झॅक्टली नंबर लक्षात राहणं थोडंसं मुश्किल आहे. म्हणजे 13% आहे का 5.8% आहे
It is very difficult, right? So that is why I always suggest, avoid attempting such type of question. That's what I say, right? But answer काय बघा, चेक करा. आपण थोडंसं ट्रेंड समजून घेऊयात, सायकोलॉजी समजून घेऊयात ग्रुप बीच्या एक्झामची. काय आन्सर आहे श्वेता? Only one. ओनली मतलब ओनली ए इज करेक्ट. सेकंड रॉंग आहे. मायनिंग सेक्टर इंडेक्स रेकॉर्डेड 13%. हा चुकीचा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मे बी ग्रोथ होत नसेल. 13%. चल नेक्स्ट. ट्रेनिंग रूरल youth for employment TRISEM scheme was launched from 15 August 1979. कुठल्या दिवशी ही स्कीम लॉन्च करण्यात येईल हा प्रश्न विचारलाय, राईट? पण युपीएससी असं विचारत नाही. युपीएससी काय विचारतो? रूरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ही जी स्कीम आहे, या स्कीमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा एम काय आहे, दॅट्स व्हॉट युपीएससी आस्क. यू रिमेंबर आपण गव्हर्नमेंट स्कीमचं क्वेश्चन युपीएससी मध्ये बघितलं होतं, लक्षात आहे का? पण आता इथे काय विचारलंय? ट्रेनिंग ऑफ youth self-employment scheme was started from 15 August 1979. And second, National Rural Employment Program, नरेगा, लक्षात आहे? नरेगा. आणि आता त्याला काय नाव देण्यात आलेले? यस. तर ही जी योजना आहे खूप अगोदरपासूनच आहे. म्हणजे ही रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असं नाही की म्हणजे मनमोहन सिंगनी सुरू केली किंवा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी सुरू केलं. हे अगोदरपासून आहे. फक्त मनमोहन सिंगने त्याला ऍक्ट बनवलं, कायदेशीर त्याला काय केलं म्हणजे कंपल्सरी केला. त्याच्या अगोदर देखील अशा प्रकारच्या प्रोग्राम स्कीम होत्या. सो आता इथे प्रश्न काय विचारला बघा. नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम वॉज लॉन्च फ्रॉम 1990 ऑनवर्ड्स. हा त्यांनी दिलेला आहे. त्या दोन्हीपैकी कुठला स्टेटमेंट? स्टेटमेंट 1 इज करेक्ट, स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट, स्टेटमेंट 2 इज करेक्ट, स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, बोथ द स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. व्हाट इज द आन्सर? A, sir. Statement 1 is correct. Statement 1 is correct, statement 2 is incorrect. As I told you, this scheme was there in India even before Manmohan Singh was there. So that is why second statement is wrong. Clear? So या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघा, एमपीएससी ने काय विचारलेले? डेट विचारलेले, कुठल्या तारखेपासून लॉन्च केलेले. आणि नॉर्मली थंब रूल काय आहे? एमपीएससीचा थंब रूल आहे. दिस इज थंब रूल फॉर एमपीएससी, दिस इज नॉट फॉर यूपीएससी. एमपीएससीचा थंब रूल काय आहे? दॅट की जी डेट दिली जाते एखाद्या योजनेची, लॉन्चिंग डेट दिली जाते, एखाद्या योजनेची सुरुवात या तारखेला झालेली आहे अशी जी डेट दिली जाते ते मोस्ट ऑफ द टाइम काय असते? करेक्ट असते. कळालं? थंब रूल फॉर एमपीएससी ग्रुप बी एक्झाम. चल नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज प्रायमरी डेफिसिट? प्रायमरी डेफिसिट फिस्कल पॉलिसीच्या वेळेस आपण बघूया. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, capital income and capital expenditure, total income and total expenditure, fiscal deficit minus interest payment. Yes, what is primary deficit? 2025च्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये या टॉपिक वर प्रश्न विचारण्यात आला होता. आपण ते क्वेश्चन डिस्कस पण केलेलं होतं. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते. तिथे त्यांना ऍक्च्युअल डेटा दिलेला होता की एवढा बॉरो करण्यात आलेला आहे, एवढा खर्च आहे, एवढा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, एवढा इन्कम आहे. तर प्रायमरी डेफिसिट किती हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रायमरी डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट एक्सेट्रा. यू रिमेंबर दॅट क्वेश्चन रचना? Yes, सो sir. व्हॉट इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय? Fiscal deficit, interest payment. यस, फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. आपण फिस्कल पॉलिसीचा टॉपिक बघूया. वेन वी डिस्कस द फिस्कल डेफिसिट टॉपिक इन इंडियन इकॉनॉमी वी विल स्टडी इन डिटेल अबाउट इट. नेक्स्ट आहे, व्हॉट डज द टर्म अकाउंटिंग ऍक्च्युअली मीन इन अकाउंटन्सी? अकाउंटन्सीचा प्रश्न आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा इझी प्रश्न आहे. अकाउंटिंगचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो व्हॉट डज अकाउंटिंग ऍक्च्युअली मीन इन अकाउंटन्सी? सिंपल प्रश्न आहे. अकाउंटन्सी म्हणजे अकाउंटिंग म्हणजे काय? कॉलेजमध्ये शिकवलं जात असेल, तुमच्या शिक्षकांनी पहिल्या क्लासमध्ये शिकवलं असेल. Yes, sir. अकाउंटिंग म्हणजे नेमकं काय? येस, व्हॉट इज अकाउंटिंग? आयडेंटिफाईंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग द ट्रान्झॅक्शन्स. जे काही एखाद्या कंपनीचे जे काही व्यवहार असतो, जे ट्रान्झॅक्शन असतात, पैसे आलेले आणि पैसे गेलेले, त्याला आयडेंटिफाय करणं, त्याला रेकॉर्ड करणं, त्याला क्लासिफाय करणं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आणि त्याला समराइज करणं. कॅन इट बी कॉल एज अकाउंटन्सी? Yes, sir. सिंपल आहे. म्हणजे कॉमन सेन्स, ज्यांनी 11वी 12वी पर्यंत जरी कॉमर्स नाही जरी केलं असेल, माझ्यासारखा विद्यार्थी ज्याने बीकॉम नाही केलेले, तो देखील इझिली काय करू शकतो? आय कॅन इझिली
say that A should be the answer of this question, because only recording transaction, only preparing financial report, only calculating profit and loss cannot be called as a what you can say accountancy, right? अर्धा तास नंतर या करतो. Am I audible? Hello, am I audible to all of you? Yes, sir. Yes, Yes. sir, आपका आवाज आ रहा है. यस. सो आंसर क्या होगा? 1 होना चाहिए. तो अब तक जितना भी आपने बेसिक क्लास किया है या मेरे पास किया है, जो भी आपने स्कूल कॉलेजेस में जो पढ़ा है, उसके आधार पर आप इस क्वेश्चन का आंसर निकाल सकते हो. यस और नो? क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. Which of the following is not a part of 7 priorities termed as Saptarshin Union Budget 2023-24? 23-24 बजेटचे प्रश्न जास्त विचारलेत बघा. इथे देखील विचारलेला आहे त्यांनी. There was questions on here also 2023-24. They have also asked question like 2023-24. आता हा देखील खूप महत्वाचा पॉइंट आहे की एमपीएससी ची एक्झाम करत असताना 2023-24 चा बजेट अभ्यास करायचा का 24-25 चा करायचा का 25-26 चा करायचा. आपण यूपीएससी साठी करायचं असेल तर काय करतो? या वर्षीचा गव्हर्नमेंट बजेट स्टडी करतो. पण आता एमपीएससी विचारत आहे 3 वर्ष अगोदरचा गव्हर्नमेंट बजेट मधला काय आहे, म्हणजे प्रोव्हिजन्स काय आहेत. गॉट इट? ठीक आहे. Now let's move on to the next question. Which of the following statements are correct regarding the extension of commercial strategies of multinational corporation? Multinational corporation, बहुराष्ट्रीय कंपन्या. प्रश्न काय? बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत व्यापारी डावपेच्या बाबत योग्य विधाने कोणती? MNCs. Can you give me an example of any MNC company? MNC नाव ऐकलंय का कधी? ही कंपनी MNC असं आपण म्हणतो. उदाहरण, एक्झाम्पल ऑफ MNC कंपनीज. Any company? Yes, Jayesh? Sir, Microsoft, Google, Microsoft, Apple, very good. Microsoft, Google, Facebook, these are all Samsung. MNC companies in terms of information technology. ऑटोमोबाइल की कोई MNC पता है आपको? Samsung. सैमसंग मोबाइल की MNC. वेरी And गुड. ऑटोमोबाइल? Toyota. व्हेरी गुड. राईट. तर आता हे तर टोयोटा, फेसबुक किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा इव्हन सॅमसंग, मेनी कंपनीज आर देयर लाईक अडिडास एक्सेट्रा. ह्या कंपन्यांच्या बाबतीत प्रश्न विचारले. ऑप्शन आहे मल्टीनॅशनल कंपनीज आर ह्यूज इन्स्टिट्यूशन्स विच एक्सटेंड्स ग्लोबल नेटवर्क थ्रू द ब्रांच एक्सपान्शन. करेक्ट और रॉंग? दिस इज करेक्ट. This is correct. Right? Common sense. Third. Second, MNCs earn profit and with specialization in one product. आता एका प्रोडक्ट मध्ये स्पेशलायझेशन असतो का MNCs मल्टिपल प्रोडक्ट बनवतात? मल्टिपल. MNCs earn profit with specialization in one product. वन जो वर्ड वापरण्यात आलेला आहे, लाईकली मिस्टेक. ऍज अ टोल्ड यू की नाव एमपीएससी मध्ये आता युपीएससीचं ओल्ड पॅटर्न प्रमाणे प्रश्न विचारले जात आहेत आणि युपीएससी नवीन होत आहे. सो युपीएससी ही नेहमी ऍडव्हान्स असते, म्हणजे 1-2 वर्ष पुढे असते आणि एमपीएससी 3-4 वर्ष काय असते मागे असते. मग तुम्हाला जर एमपीएससीची एक्झामची जर तयारी करायची असेल तर युपीएससीचे जे जुने जे काय पीवायक्यू होते ते पीवायक्यू तुम्हाला इथे मदत करतील. एस और नो? ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्सपान्शन ऑफ MNCs इज मोर इन डेव्हलपिंग नेशन. काय वाटते तुम्हाला? MNCs डेव्हलपिंग नेशन मध्ये जास्त एक्सपान्शन करतात का अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी मध्ये जास्त करतात का डेव्हलप नेशन मध्ये जास्त एक्सपान्शन होतात? ते एक्सपान्शन विचारले त्यांनी. इट इज आस्क्ड हियर एक्सपान्शन ऑफ MNCs इज मोर इन डेव्हलपिंग नेशन्स. विकसनशील देश. भारत हा विकसनशील देश आहे का? राइट, डेवलपिंग है. तो क्या MNC धीरे धीरे डेवलपिंग कंट्रीज में, इंडिया जैसे कंट्रीज में क्या वो एक्सपांड कर रहे हैं? ऑब्जर्वेशन. यस और नो? Yes, sir. यस, गॉट. थर्ड है MNCs, ये कॉन्फिडेंस के साथ में बोलते आना चाहिए. राइट. थर्ड, MNCs गिव्स एम्फोसिस ऑन रिसर्च एंड डेवलपमेंट ऑफ न्यू प्रोडक्ट्स. यस और नो? पिछले एक हफ्ते में लगातार वी आर टॉकिंग अबाउट R&D. Yes or no? So what is important feature of the developed nation that they spend more on R&D? Indian government R&D में या इंडिया के लोग नहीं करते. Even इंडिया की कंपनीज also they don't focus more on R&D. किसी ने आर्टिकल लिखा था, चीफ इकोनॉमिक एडवाइजर अनंत नागेश्वर ने आर्टिकल लिखा था. यू रिमेंबर?
that even Indian private companies should also focus more on what? Research and development. Yes or no? न्यूज़पेपर में आ रहा है, इंडियन एक्सप्रेस में आर्टिकल्स आ रहे हैं लगातार. Yes, Shweta? Yes, sir. So MNCs use emphasis on the research and development of new product. This is correct or wrong? Correct, sir. Correct. So what should be the answer of this question? अब यहाँ पे A and B, B and C, C and D, A and D दिया हुआ है. Yes. A and D, sir. A and D. Good. Fine. Next. Question number 34. Reserve Bank of India performs many functions. As I told you, Reserve Bank of India के बहुत सारे functions होते हैं. But which of the following is not among them? नीचे में से कौन सा काम रिजर्व बैंक ऑफ इंडिया का नहीं है? मॉनेटरी पॉलिसी रिजर्व बैंक ऑफ इंडिया का काम है. यस. रेगुलेशन ऑफ बैंक रिजर्व बैंक ऑफ इंडिया का काम है. Yes. Yes, sir. Regulation of the share market. Is it a function of, Reserve Bank of India, or is it a function of any other agency? SEBI, sir. Yes, it is been done by SEBI. कल ही हमने न्यूज़पेपर में पढ़ा हुआ था. SEBI is talking about, regulating, expanding the capital market in India. तो SEBI ये करता रहता है. तो न्यूज़पेपर हम रोज जो पढ़ते हैं, I always ask this question to you, right? कि who is the regulator of share market? Who is the regulator of RBI, etc. What are the functions of the RBI? So regulation of share market is a function of SEBI. So this is wrong. To advise government on economic issues, क्या ये RBI करता है? Yes, Yes, sir. sometimes RBI does advise to the government on economic issues, right? So answer of this question is what? Which among the following is not among them? पूछा गया. So the answer of this question is 3. Clear? Question number 35. With reference to gender parity impact index. Gender parity मतलब क्या? लैंगिक समता निर्देशांक. जेंडर इक्वालिटी. तो जेंडर पॅरिटी इंडेक्स इन एज्युकेशन, शिक्षणामध्ये सर्व म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी हे इक्वली एज्युकेशन घ्यायला पाहिजे या संदर्भाचा जो इंडेक्स काढला जातो. विच अमंग द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द स्टँडर्ड मेथड ऑफ कॅल्क्युलेशन. काय स्टँडर्ड मेथड असू शकतो? आपल्याला जर समजून घ्यायचं आहे की शिक्षणामध्ये लैंगिक समानता आहे का नाही, हे जर करायचं असेल तर काय कुठल्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. सो रेशियो ऑफ मेल लिटरसी रेट टू फिमेल लिटरसी रेट. रेशियो ऑफ मेल लिटरसी रेट टू फिमेल लिटरसी रेट बघायला पाहिजे. रेशियो ऑफ फिमेल ग्रॉस एनरोलमेंट टू द मेल ग्रॉस एनरोलमेंट रेशियो ॲट द गिवन लेवल ऑफ एज्युकेशन. Second, difference between male and female not enrolled ratios at primary level, or ratio of the women in the labor force to the main labor force. So कुठला क्रायटेरिया जेंडर पॅरिटी इंडेक्स इन एज्युकेशन साठी वापरायला पाहिजे असं सांगण्यात आलं. तर मला वाटतं 2 असायला पाहिजे. आय थिंक 2 or 3. 1 2 3 4. 2 is correct, right? Check. But next, डॉक्टर स्वतीन नायक अवॉर्डेड. ठीक आहे, ह्या नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड हा वेगळा प्रश्न. दिस इज नॉट इकॉनॉमिक क्वेश्चन. येस. ब्रिक्स समिट 2025 फोकस्ड ऑन. ब्रिक्स समिट कुठे झालेली होती? 17th ब्रिक्स समिट. एनीवन रिमेंबर? इट वाज, आय थिंक, ब्रिक्स समिट वाज सॉरी रिओ दी जानेरो, ब्राझील. ठीक है. सो क्वेश्चन क्या है? ब्रिक्स समिट 2025 फोकस्ड ऑन मींस जब भी इस तरीके के जो समिट्स होते हैं उस समिट में कौन से चीजों पे फोकस किया गया है ये आपको देखना है. अभी रिसेंटली कौन सी समिट हो रही है इंटरनेशनल लेवल पर? अब चल रही है कोई समिट जिसमें हमारे प्राइम मिनिस्टर पार्टिसिपेट करने के लिए गया हुआ है? G7. राइट. तो G7 समिट होने के बाद G7 मीटिंग में कौन से चीजों पर फोकस किया गया था, कौन से चीजों को डिस्कस किया गया, व्हाट वाज द आउटकम, व्हाट वाज द जॉइंट स्टेटमेंट, ये सारी चीजें आपको देखना है. न्यूज़पेपर में आता रहता है. सो ब्रिक्स समिट 2025 फोकस्ड ऑन रिफॉर्मिंग ग्लोबल गवर्नेंस इंस्टीट्यूशंस, प्रमोटिंग मल्टीलैटरलिज्म and addressing social inequality, establishing inclusive framework for AI governance. So yes, आता इथे एक कुठला तरी रॉंग आहे. कुठला रॉंग असू शकतो यामध्ये? Social inequality, sir. सोशल इनइक्वालिटी, एड्रेसिंग सोशल इनइक्वालिटी, ये नहीं. तो बाकी के सारे हैं. तो ऑप्शन शुड बी A, B and D. वेरी गुड. चलिए
हे बाकीचे करंट अफेअरचे प्रश्न. लेट्स डिस्कस फ्यू पॉलिटी क्वेश्चन्स. हे करंट अफेअरचे प्रश्न आहेत. हे करंट अफेअरचे नोट्स मी दिलेले होते. मी नोट्स मधून काही प्रश्न आले असतील मे बी. हा एक खूप इझी प्रश्न होता. बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम एम्ड ॲट. सिंपल प्रश्न आहे. वुमेन एम्प्लॉयमेंट और जेंडर इक्वालिटी एंड गर्ल चाइल्ड एजुकेशन, हेल्थ इंश्योरेंस, पेंशन. व्हाट इज द ऑब्जेक्टिव? एम्स एट आई थिंक जेंडर इक्वालिटी एंड गर्ल चाइल्ड एजुकेशन, राइट? सेकंड. सेकंड है. इजी क्वेश्चन है. Yes. मिशन शक्ति is related to what? मिशन शक्ति डिफेंस, वुमेन एम्पावरमेंट, स्पेस, एनर्जी. न्यूज़पेपर में ऐड आते रहते हैं गवर्नमेंट के अलग अलग, राइट, स्कीम्स के बारे में. तो उससे हम कर सकते हैं. मिशन शक्ति किससे रिलेटेड है? Anyone वुमेन remember? एम्पावरमेंट सर. वुमेन एम्पावरमेंट. ठीक है, गुड. ठीक है. दिस इज अगेन करंट अफेयर्स, ये हम बाद में देखेंगे. आता एमपीएससी मध्ये कधी कधी असे प्रश्न विचारतात की जे खूपच म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की डिफिकल्ट आहेत, पण कोणी एवढं लक्ष देऊन नोट्स बनवत नसतो की 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती आहे. डू यू थिंक कुणाला लक्षात असेल का? म्हणजे ज्यांनी एमपीएससीची परीक्षा दिलेली आहे, म्हणजे मला वाटतं एमपीएससीला 4 ते 5 लाख जणांनी एक्झाम दिली असेल. आय हार्डली बिलीव्ह दॅट की म्हणजे एकाही उमेदवाराला हे एक्झॅक्ट नंबर माहिती नसेल. वाचलेला असतो, आपण न्यूजपेपरमध्ये वाचलेला असतो, न्यूजपेपरमध्ये ही माहिती आलेली पण असते, पण आपल्याला ते नंबर आपण लक्षात ठेवत नाही. हा, पण आपण एक असं लक्षात ठेवू शकतो की जास्त महिलांनी ऍप्लिकेशन केलंय का जास्त पुरुषांनी अप्लाय केलेला आहे, हे आपण कंपॅरिझन लक्षात ठेवू शकतो. बट वी कांट बी एबल टू रिमेंबर एग्जैक्ट नंबर. सो ऐसे क्वेश्चन का प्रिपरेशन भी नहीं करना है और ऐसे क्वेश्चंस को एग्जाम में अटेम्प्ट भी नहीं करना है. बिकॉज प्रिपरेशन करेंगे तो बहुत सारा इन्फॉर्मेशन रहेगा, एंड प्रिपरेशन करने के बावजूद भी, म्हणजे प्रिपरेशन तुम्ही जरी अभ्यास केलात, नोट्स बनवलात, वाटंतरी जरी केलात, तरी एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत हे आपण विसरून जातो. तर त्याच्यासाठी मला असं वाटतंय की एमपीएससीच्या एक्झाम मध्ये असे एक 20-25 प्रश्न असतात. त्या 20-25 प्रश्नाचा आपल्याला म्हणजे अभ्यासही नाही करायला पाहिजे, नोट्स पण नाही बनवायला पाहिजे, आणि एक्झाम मध्ये अटेम्प्ट पण नाही करायला पाहिजे. वी शुड फोकस मोर ऑन दोज रिमेनिंग 60 to 65 क्वेश्चन्स, जे की आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो बाय अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट. क्लिअर? लिगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेले आहे. ती मूळची कुठल्या देशाची कंपनी आहे? लिगो. मी नेहमी तुम्हाला एक्झाम न्यूजपेपर मध्ये ती कंपनी कुठल्या देशाची आहे असं विचारत असतो. यू रिमेंबर? सॅमसंग कुठल्या देशाची कंपनी आहे, टोयोटा कुठल्या देशाची कंपनी आहे, और इवन नोकिया कुठल्या देशाची कंपनी आहे, किंवा अमेझॉन कुठल्या देशाची कंपनी आहे. सच टाइप ऑफ क्वेश्चन्स आर ऑलवेज आर लाईक फोक्सवॅगन कुठल्या देशाची कंपनी आहे. सो लिगो, LEGO, न्यूजपेपर मध्ये आलं होतं, खेळणी बनवणारी कंपनी आहे, Yes. and they want access in India. So anyone knows? Lego is a toy company having a worldwide operation, which is originally from which country? Denmark, sir. Denmark, Scandinavian nation. You remember? Recently, Indian Prime Minister visited to these countries. Check. Polity questions. Very easy question. 51. Select the correct statements following the about the director principle of state policies. Options: are they are non-justiciable? Is it true? Yes. Article 36 मध्ये सांगण्यात आलेलं आहे that they are not enforceable in any court, right? Non-justiciable. They have moral and political sanctions. Yes, they promote welfare of the community. Yes, हे बरोबर आहे. C तर 100% बरोबर आहे. They require legislation for their implementation. Yes, sometimes they require it. So let's see. C option, B, C and D, A, B, C, D. Non-justiciable बरोबर आहे. तो A, B, C नहीं तो A, B, D, A, B, C, D होना चाहिए. Answer should be A or 4. What is the answer? 4, sir. 4. That is A, B, C, D. Yes, A, B, C, D. Which of the following is not included in Article 23? Article 23 मध्ये काय included नाही? Article 23 लक्षात आहे प्रणाली? Right to exploitation. Yes. Prohibition of human trafficking है, prohibition of Yes, child sir. trafficking है, prohibition of forced labor है, compulsory service to the public purposes नहीं है. तो ये wrong है. Which is not included पूछा गया है. So 4 should be the answer of this question. Clear? Yes, sir. चल नेक्स्ट. द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट या वर्षीच्या UPSCच्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये स्टेटमेंट देण्यात आलं होतं
की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डझंट मेन्शन अबाउट इंडिपेंडन्स ऍक्ट ऑफ 1947 असं काहीतरी आहे का लक्षात? 4 Yes, sir. कायद्याचे नाव मेन्शन करण्यात Yes. आलेलं नाही. डज नॉट मेन्शन असं सांगण्यात आलं होतं. ऍक्च्युअली हे मेन्शन करण्यात आलेलं होतं, राईट? सो तेच आहे. द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 मेड चेंजेस इन द पोझिशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय बदल झाले? दॅट्स व्हॉट यू कॅन चेक इट आउट हियर. Indian Independence Act 1947, right? So the act empowered Constituent Assembly to abrogate or alter any law made by the British Parliament in relations to India. म्हणजे जे काही काय बघायचं ऑप्शन काय देण्यात आलेलं या कायद्याने म्हणजे 1947चा जो भारतीय स्वातंत्र्य कायदा होता त्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. ठीक आहे. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑल्सो बिकम लेजिस्लेटिव्ह बॉडी. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ठीक आहे. नॉर्मली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज चेअर्ड बाय डॉक्टर रवींद्र प्रसाद when met constituent as well as legislative body. थोडासा फॅक्च्युअल आहे, एक्झाम मध्ये जरी माहित नसेल तर इट्स ओके. आन्सर काय आहे? ऑल ऑफ दी अबोव आहे. श्वेता, व्हॉट इज द आन्सर? प्रोविजनल आन्सर की दिलं असेल एमपीएससी ने? Am I audible? Yes, sir. All of the above. All of you. Very good. My guesswork worked properly here. Next, the member of the State Public Service Commission. म्हणजे मला माहित नव्हतं म्हणण्यापेक्षा मी वाचलेलं नाहीये कधीही. I have not read about it, but I thought like whatever I have studied about the Constituent Assembly and Constitution, त्याच्या आधारावर मी एक guesswork केलं. All of the above is the correct answer. Second, the State Public Service Commission may be removed by MPSC जो State Service Commission असतो, member त्याचे जे सदस्य असतात, it can be removed by whom? Governor after the inquiry conducted by High Court. प्रेसिडेंट नाही, प्रेसिडेंटचा तर रोल नाही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये. गव्हर्नर ऑन द बेसिस ऑफ इम्पिचमेंट इन द विधानसभा और प्रेसिडेंट हे पण रॉंग आहे. एक तर आन्सर ए 1 असायला पाहिजे किंवा 2 असायला पाहिजे. एन्क्वायरी कंडक्टेड बाय हायकोर्ट, इम्पिचमेंट बाय द विधानसभा. आय थिंक इम्पिचमेंट बाय द विधानसभा असायला पाहिजे बिकॉज सिमिलर सच प्रोसेस इज युज्ड फॉर द हायकोर्ट जजेस एज वेल. नाही, हायकोर्ट म्हणजे हायकोर्ट जजेससाठी पार्लमेंटमध्ये इम्पिचमेंट केली जाते. मग मेंबर ऑफ द स्टेट पब्लिक सर्व्हिस मध्ये विधानसभेने तसा ठराव पास करायला पाहिजे. दॅट्स व्हॉट आय फील. चेक इट आउट. इज इट 3 or 8? ऑफिशियल आंसर की ए है या 1 or 3? व्हाट इज आंसर? द गवर्नर आफ्टर द इंक्वायरी कंडक्टेड बाय हाई कोर्ट. दिस कुड बी ऑल्सो पॉसिबिलिटी. एनीबडी इज हैविंग ऑफिशियल आंसर की जस्ट चेक इट आउट. 1, right? Yes, sir. 1 आहे. Okay, good. Chal. 55. The preamble of the Indian Constitution begins with the words "We the people of India." You remember we have discussed a lot. Preamble हमने बहुत ज़्यादा डिटेल में डिस्कस किया था. The preamble of the Indian Constitution begins with the words of "We the people of India." The preamble of the Constitution of which of the following control begins with the same phrase. ये हमने कहाँ से बोरो किया है? We the people of what? We the people of America ऐसे लिखा हुआ है. So Canada, Yes, sir, Australia, US. England, US. US should be the answer. Go and check it out. Is it Yes. 4? Yes. Yes, sir. When I discussed the preamble, तो समय में शायद मैंने आपको बताया हुआ था कि ये जो phrase है, we the people of India, we have borrowed it from the American Constitution. That is, we the people of America. It's like we the people of United States. Sorry. United. Yes. Chal, next. Before passing the resolution of no confidence motion against सरपंच and deputy सरपंच, पंचायती राज इंस्टिट्यूशन का क्वेश्चन है. टॉपिक है सिलेबस में पंचायती राज. तो सरपंच आणि डेप्युटी सरपंचच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन रेझोल्युशन पास करण्याच्या अगोदर ऍटलीस्ट 1/3 ऑफ द मेंबर्स हॅव टू गिव्ह नोटीस विथ द सिग्नेचर ऑफ सच मोशन टू हुम. नो कॉन्फिडन्स मोशन सरपंचाच्या विरोधात कोण करतो? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, विलेज सर्वंट म्हणजे ग्रामसेवक, ऍक्च्युअली चुकीचं ट्रान्सलेशन आहे, तहसीलदार और चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. एनी आयडिया कोणाला द्यावा लागतो? म्हणजे जसं आपण बघितलेलं होतं की नो चीफ जस्टिस ऑफ इंडिया को अगर इम्पीच करना है तो मेंबर ऑफ पार्लियामेंट, एटलीस्ट 50 मेंबर ऑफ पार्लियामेंट और 100 मेंबर ऑफ पार्लियामेंट ऑफ लोकसभा और राज्यसभा, दे हैव टू गिव अ नोटिस टू स्पीकर ऑफ द लोकसभा.
राइट। तो वैसा ये नोटिस अगर सरपंच और उपसरपंच को अगर निकालना है, नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वास ठराव जर पास करायचा असेल तर हा नोटीस कोणाला द्यावा लागतो? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे जिल्हा परिषदचे सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, का तहसीलदार, का विलेज सर्वेंट, का डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट? आई थिंक तहसीलदार होना चाहिए। तहसीलदार प्रिसाइड्स ओवर द, ये जो नो कॉन्फिडेंस मोशन का जो प्रोसेस होता है उस पर तहसीलदार क्या करते हैं? प्रिसाइड करते हैं। तो आंसर शुड बी 2. Is it 2, Rachna? Yes. Got 57. Yes, sir. Which among the following is a court of record? Very easy question. नीचे में से कौन सा कोर्ट ऑफ रिकॉर्ड होता है? मतलब जिसके सारे जजमेंट रिकॉर्ड पर रखे जाते हैं। These judgments are kept for further reference. So which court it is, Shweta? Supreme Court. Supreme Court. Answer was easy, right? So option दिया हुआ सुप्रीम कोर्ट, रेवेन्यू कोर्ट, सिविल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट। तो द आंसर इज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया। ठीक है। विच फी कॅन बी कलेक्टेड बाय ग्रामपंचायत? ग्रामपंचायत कुठला टॅक्स कलेक्ट करतो? कुठला कर? बस तिकीट फी, हाऊस टॅक्स, इन्कम टॅक्स और कस्टम ड्यूटी? ऑप्शन आहेत बस तिकीट शुल्क, आयकर, घरपट्टी, सीमा शुल्क। ग्रामपंचायत घरपट्टी घेत असते। लोकल बॉडीचा हा अधिकार आहे। सर घरपट्टी आणि नलपट्टी दोन्ही पण ग्रामपंचायतच घेतो ना? यस यस, लेकिन अभी यहाँ पे सिर्फ घरपट्टी पूछा है तो आंसर घरपट्टी होना चाहिए समीन। येस। ठीक आहे, चल। भारताच्या संविधानाच्या 12व्या सूचीमध्ये म्हणजे विच अमंग द फॉलोइंग फंक्शन्स हॅव बीन लेड डाउन इन 12th शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर म्युनिसिपॅलिटीज? आय थिंक एमपीसी मध्ये देखील या शेड्यूल 11 किंवा शेड्यूल 12च्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, सिमिलर सच क्वेश्चन। अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन हा म्युनिसिपॅलिटीचं काम आहे का? प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट, यस। रेग्युलेशन ऑफ टॅनरीज, टॅनरी म्हणजे काय? कारखाने, चर्मोद्योगाचे कारखाने। आणि अर्बन फॉरेस्ट्री, यस। व्हॉट शुड बी द आंसर ऑफ दिस क्वेश्चन? म्युनिसिपॅलिटीज 4, sir. All. 4, A B C D, वेरी गुड। यस सर। सारे काम हो सकते हैं ना, म्युनिसिपैलिटी के ये काम है, अर्बन एरिया के लोकल प्रॉब्लम्स हैं। यस सर, म्युनिसिपैलिटी के स्कूल भी है ना सर? यस यस, म्युनिसिपैलिटी के स्कूल हैं। म्युनिसिपैलिटी का काम पानी सप्लाई करना है, म्युनिसिपैलिटी का काम ड्रेनेज करना है, म्युनिसिपैलिटी का काम वेस्ट मैनेजमेंट है, म्युनिसिपैलिटी का काम मार्केट अवेलेबल करके देना है, म्युनिसिपैलिटी का काम और क्या है? अजून काय काम करतो महानगरपालिका? तुमच्या नगरसेवक कुठले काम करावं लागतं त्यांना? सर गार्डन, रोड रास्ते पे अगर रोड वगैरह तो वो भी बनाने के। यस यस। तो यही सिंपल क्वेश्चन पूछा गया है कि क्या काम होता है। क्लियर? चल, अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, लेजिस्लेटिव असेंबली इज कॉन्स्टिट्यूटेड इन ईच कॉन्स्टिट्यूएंट सेंट। लेजिस्लेटिव असेंबली कौन से प्रोविजन के तहत बनाया जाता है? 170, 171, 172, 173। दिस इज अगेन यू नो, हे खूप जवळजवळ नंबर देतात, आर्टिकल नंबर लक्षात ठेवणं मुश्किल आहे। एक्झाम मध्ये माहिती असेल, लक्षात असेल तर करायचं, नसेल तर काय करायचं? स्किप। एक्झॅक्ट नंबर माहिती असेल तर करा, नाही तर सोडा। एनीवन नोस which article of the Indian Constitution has the provision with respect to legislative assembly? Article 170, sir. Article 170. Composition of Legislative Assembly. Very good. चलिए, out of 100 gram panchayats to be audited by deputy auditor in a year, at least how many gram panchayats should be the main panchayat? ठीक है, ये वेगळा प्रश्न आहे। Which among the following constitution amendment is related to urban local self government? अर्बन बॉडीच्या बाबतीत विचारले, 73rd और 74th? 74, sir. 74. Easy है? 73rd is rural. Very good. 73rd is for rural local bodies and 74th is for urban local bodies, right? Yes, Yes, sir. Farzana, have you studied it in your this school में? अभी जो कॉलेज में आप जो पढ़ रहे हो, फरजाना has left, I think. ठीक है, चलिए, now let's move on to the next question. Article 368 amendment से related है। Yes, the question as to whether the preamble can be amended, Article 368 arose first time in historic केशवानंद भारती केस। यस, मी न्यूजपेपरच्या क्लासमध्ये सांगितलेलं होतं की भारताच्या प्रिअम्बल मध्ये बदल करता येऊ शकतो को नाही। सेक्युलरिझम आणि सोशलिझम हे दोन शब्द ऍड करायचे होते नोट्स मध्ये आपल्या प्रिअम्बल मध्ये, तर त्यावेळेचा प्रश्न निर्माण झाला। द प्रिअम्बल हॅज बीन अमेंडेड सिन्स 1976 बाय 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲज सप्टेंबर 2023 हॅज बीन वन्स। एकदाच प्रिअम्बलला
काय करण्यात आलेलं आहे, अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. आय थिंक यस, एकदाच करण्यात आलेले, पण 2 गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. चल, नाव आन्सर शुड बी बोथ A and B असायला पाहिजे. जस्ट चेक इट आउट. इज इट बोथ A and B? Yes. Good. Question number 64. 256, 257, 258, 260. Do you remember article in news? I always ask you to go and check it out. Yes, sir. Article in news. So 256, 257, 258A, 260. Control of the union over states in certain cases. ठीक है. ठीक आहे, गो अँड चेक इट आउट. मला एक्झॅक्टली आर्टिकल नंबर कुठल्या नंबर मध्ये काय इव्हन आय डोंट नो. वाचलं असेल तरी मला ते आता लक्षात नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ अमंग द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. हे आपण डिस्कस केलेलं आहे. प्रोव्हिजन ऑफ एम्प्लॉयमेंट टू ऑल, इज इट देअर इन DPSP? Equal pay for equal work for men and women, yes, it is there. Yes. Permission to gather peacefully without arms, no. Permission to gather peacefully without arms हा DPSP चा पार्ट आहे का फंडामेंटल राईटचा पार्ट आहे? Fundamental rights. फंडामेंटल राईटचा पार्ट आहे. ठीक आहे. सो दिस इज करेक्ट, सो दिस इज रॉंग. फेअर वेजेस फॉर वर्कर्स, यस. Yes. आन्सर शुड बी सी. यस श्वेता, परमिशन टू गॅदर पीसफुली अँड विदाउट आर्म्स हे अटेम्प्ट केलं एक्झाम मध्ये? Yes. आर्टिकल 19 येस, फंडामेंटल राईट्स आर्टिकल 19 मध्ये आहे. आर्टिकल 19B. ठीक आहे. नेक्स्ट, हाँ यस. पॉलिटी से रिलेटेड ही क्वेश्चन है मेरा. फंडामेंटल राइट अलग, फंडामेंटल ड्यूटी अलग, Yes. प्रियम्बल ये अलग और DPSP ये अलग, ये चारों भी डिफरेंट है ना सर? यस, राईट. हाँ, ओके. ठीक आहे. चल, सो सर आर्टिकल 19 न्यूज मध्ये आहे सध्या. हा आर्टिकल 19B मध्ये आहे. राईट. न्यूज मध्ये आहे सर सध्या. ओके. न्यूज मध्ये आहे. येस सर. हा, न्यूज मध्ये आपण डिस्कस केलंय बऱ्याच वेळेस. आजच्या न्यूज मध्ये आहे म्हणताय का तुम्ही? हो सर. ते अभिजित दिपकेने प्रोटेस्ट करत आहेत ना सायलेंटली, हा, राईट. त्यांना विरोध करतात गव्हर्नमेंट. प्रोटेस्टिंग ॲज पर दिस फंडामेंटल राईट टू पीसफुल असेंब्ली. म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन जे प्रोटेस्ट करत आहेत ते आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या त्या अधिकाराचा वापर करूनच ते करत आहेत, पीसफुली करत आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी एका दिवसाचं आंदोलन केलेलं होतं. यू रिमेंबर? सो दॅट वॉज अंडर आर्टिकल 19B. दिस फंडामेंटल राईट इज गिवन. सो दॅट इज नॉट अ DPSP. DPSP कोणासाठी आहे? DPSP राज्याने काय करायला पाहिजे, म्हणजे नरेंद्र मोदीने काय करायला पाहिजे हे DPSP मध्ये आहे. आणि अभिजित दिपकेने काय करायला पाहिजे कुठे आहे? फंडामेंटल राईट मध्ये आहे. म्हणजे नागरिकाचा अधिकार काय आहे ते आपल्या मूलभूत अधिकारांच्या चॅप्टर मध्ये आहे. आणि सरकारने काय जबाबदारी करायला पाहिजे हे DPSP मध्ये आहे. सरकारने DPSP प्रमाणे जर काम नाही केलं तर मग त्याच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात पीसफुल असेंबल करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे, असं आपल्या राज्यघटनेने सांगितलेलं आहे. कळालं? Right. So now tell me, who is more powerful? The government is more powerful, or the common person is more powerful, or as a IAS officer. आता सपोज IAS आणि IPS ऑफिसर म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असता तर तुमचं काम काय आहे? सरकारच्या धोरणाच्या विरोधात जर एखादा नागरिक जर प्रोटेस्ट करत असेल तर त्याला ते प्रोटेस्ट करण्याचा काय करायला पाहिजे? परमिशन द्यायला पाहिजे, रेग्युलेट करायला पाहिजे. हे तुमचं काम असतो. तुम्ही IAS म्हणून काम करत असताना जर एखादा अभिजित टिपके सारखा माणूस जर काय करत असेल, आंदोलन करत असेल, तर त्याला तुम्ही थांबवू शकता का? नाही. थांबवू शकत नाही. का थांबवू शकत नाही? बिकॉज हा अधिकार नागरिकांना भारताच्या संविधानाने दिलेला आहे. तर तुमचं काम काय आहे ऍज अ IAS IPS ऑफिसर? जे काही जे काही भारतातल्या संविधानामधले जे काही प्रत्येकाचे जे काही रोल रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन करण्यात आलेले त्याला प्रॉपरली स्मूथली इम्प्लिमेंट करण्याचं काम ऍज अ IAS ऑफिसर तुमचं असतो. इज इट क्लिअर? मग हे करत असताना मग तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की नागरिकांचे अधिकार काय आहेत, कलेक्टरचं काम काय आहे, सरकारचं काम काय आहे, कायदा कसा बनवला जाऊ शकतो, कसा बनवला जाऊ शकत नाही, आर्थिक धोरणे कशी बनवायला पाहिजे, महागाई कशी कमी होऊ शकते, राईट? आणि भारतामध्ये जे काही सामाजिक समस्या त्याचा इतिहास काय आहे,
आंतरराष्ट्रीय स्तरावरचे परिणाम भारतावर कसे होऊ शकतात, चौफेर बाजूंनी तुम्हाला त्या गोष्टी समजून घेऊन तुम्हाला त्या प्रश्नांचं समाधान काढायचं असतं. तर ॲज अ IAS ऑफिसर तुमचं काय जबाबदारी असते, या बेसिक वाय वी आर स्टडिंग ऑल दीज सब्जेक्ट्स, वाय वी आर स्टडिंग पॉलिटी, वाय वी आर स्टडिंग इकॉनॉमी, वाय वी आर स्टडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, वाय वी आर स्टडिंग इंटरनॅशनल इश्यूज, वाय वी आर स्टडिंग economy, why we are studying geography, because whatever responsibilities you are going to fulfill as a civil servant, त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा काय करावा लागतो, विचार करून तिथे तुम्हाला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करावी लागतात. अँड दॅट इज वाय हे सब्जेक्ट UPSCच्या आणि इव्हन MPSCच्या एक्झाम मध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. गॉट इट? इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir. चालेल. So today, like why I've discussed this, Group B exam question paper today, because you as a UPSC aspirant as well as MPSC aspirant, you need to have a clarity that what I am supposed to study for MPSC, what I am supposed to study for UPSC, and what should be my approach while solving the questions of UPSC and while solving the question of MPSC. आणि मला असं वाटतं की जे UPSCचा अभ्यास करतात म्हणजे वर्षभर 2 वर्षभर, त्यांच्यासाठी MPSC ग्रुप बी आणि इव्हन राज्यसेवेचे जे प्रश्न असतात ना, काही प्रश्न, आय एम नॉट सेइंग ऑल क्वेश्चन्स, पण त्याच्यामध्ये मला वाटतं की आउट ऑफ 100 क्वेश्चन्स ऍटलीस्ट 40 to 30 क्वेश्चन असे असतात की जे तुम्ही इझिली UPSCच्या एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. बाकीचे राहिलेले जे 10-20 प्रश्न आहेत ना, जे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी गरजेचे आहेत, ते एक्झामच्या 1 महिनाभर अगोदर स्पेसिफिकली ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचं आहे. काही रिपीटेड टॉपिक्स आहेत, जसं पॉप्युलेशन पॉलिसी रिपीटेड टॉपिक आहे, करंट अफेअर्स म्हणजे कोणाला कुठला अवॉर्ड मिळाला, कोणाला काय पुरस्कार मिळाला, कुठल्या व्यक्तीचं निधन झाला, किंवा एखादा स्पोर्ट्समध्ये जर कोणी इव्हेंट झालं असेल तर करंट अफेअर्समध्ये देखील तिथे रिपीटेड थीम आहेत, त्या रिपीटेड थीमवरच प्रश्न विचारले जातात. तो जर तुम्ही एक्झामच्या 1-2 महिने अगोदर जर तेवढा अभ्यास केलात, पॉप्युलेशन पॉलिसीचा अभ्यास केलात, गव्हर्नमेंट बजेट जो बजेट आहे 2023-24 विचारत असेल तर त्याचा तुम्ही जर अभ्यास करून गेलात, एक्झामच्या 2-3 महिने अगोदर तुम्ही अभ्यास करून गेलात, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय आहे म्हणजे उत्तरे फाइंड आउट करणं इझी असतो. सो प्रिपेअर फॉर UPSC, अप्लाय फॉर MPSC, स्टडी फॉर MPSC एक्झाम जस्ट 15 days बिफोर द एक्झाम, प्रिपेअर प्रॉपरली अँड गो टू द एक्झाम, यू विल क्वालिफाय. माझे बरेचसे विद्यार्थी 6 महिन्याच्या UPSCच्या प्रिपरेशन मधून MPSC क्वालिफाय झालेले आहेत, पण सिरियसली डेडिकेटेडली त्यांनी ती परीक्षा दिलेली होती. राईट वेने कुठल्या वेळेस काय करायला पाहिजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. इज इट क्लिअर? सो दॅट इज वाय आय एम आस्किंग यू पीपल टू करा अभ्यास, UPSCचाच करा. मी सुरुवातीला पहिल्यापासून सांगत आहे, अभ्यास UPSCचा करा, पण MPSCच्या एक्झामला अप्लाय करा. MPSCच्या एक्झामच्या 10-15 दिवस स्पेसिफिक MPSCच्या एक्झामचा जो वेगळे टॉपिक्स आहेत त्याची तयारी करा आणि एक्झाम देऊन घ्या. इज इट क्लिअर? तर यापुढे आता MPSCचे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि ज्यांनी ऍटलीस्ट 7 ते 8 महिने माझे क्लासेस केलेले आहेत, ऑल ऑफ यू प्लीज अप्लाय फॉर MPSC एक्झाम. राईट? अंबिका अँड रचना, वैदेही, श्वेता, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir. Lavanya, you also Yes, sir. apply करा एक्झाम साठी. Clear? Yes. We'll stop it here. We'll continue tomorrow as per our regular schedule. Today evening we will have the newspaper class as per our regular schedule, and I will also continue the polity class also most probably. I will let you know what will be the timing of polity class. ठीक है? तो रोज मॉर्निंग में ये ऑनलाइन क्लास का टाइमिंग इज ओके विथ यू? Yes, sir. चलिए.